हॅलो फ्रेंड्स, मी आहे पायल. अनुश्री ब्युटी अँड फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजचा माझा टॉपिक म्हणजे आहे आपला कॉन्फिडन्स लेवल कसा वाढवायचा. सगळ्यात आधी कॉन्फिडन्स लेवल वाढवणं किंवा कॉन्फिडन्स आणणं, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणणं हे काही एका दिवसाचं काम असं नाही आहे. म्हणजे कॉन्फिडन्स येण्यासाठी एखादी गोष्ट पहिले आपल्याला करावी लागते, तेव्हा आपल्याला त्या गोष्टींमध्ये कॉन्फिडन्स येतो, तेव्हा आपण ती गोष्ट श्युअरली सांगू शकतो. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट श्युअरली सांगतो तेव्हा आपल्याला तेव्हा ती गोष्ट ऑटोमॅटिकली अशी व्यवस्थितपणे कॉन्फिडेंटली आपण बोलू शकतो. कॉन्फिडन्स कसा दिसतो, जसं की फॉर एक्झाम्पल आता मी तुमच्यासमोर बोलताना माझ्या हाताचे एक्सप्रेशन्स आहेत, बोलताना मी व्यवस्थितपणे बोलते आहे तुमच्याकडे बघून, म्हणजे मी काय करते आहे तर मी कॉन्फिडेंटली बोलते आहे. हा आहे कॉन्फिडन्स लेवल. पण हा कॉन्फिडन्स जो मी आता तुमच्याबरोबर बोलते हा नेहमीच माझ्यामध्ये होता असं नव्हतं. म्हणजे पहिले होता जेव्हा मी स्कूल टाईममध्ये होते, शाळेमध्ये होते, कॉलेजेसमध्ये होते, तेव्हा माझ्यात हा कॉन्फिडन्स होता. म्हणजे मी स्पीच द्यायचे, बोलायचे, कम्युनिकेशन स्किल्स चांगली होती. पण लग्नानंतर जेव्हा माझी मुलगी झाली, जेव्हा मी काम करत नव्हते, कुठे बाहेर जॉबला वगैरे जात नव्हते, घरामध्येच होते, घरात काम करायचे, घरातच असायचे, तेव्हा माझा हा जो बोलण्याचा कॉन्फिडन्स होता, कॉन्फिडन्स लेवल होता, हा कुठेतरी डाऊन होत गेलेला. म्हणजे मी एकटी स्वतः बाहेर पडण्यासाठी सुद्धा मला अशी भीती वाटायची. म्हणजे मला असं कोणाची तरी कंपनी पाहिजे असायची सोबत. मोस्ट ऑफ द मी अशी पर्सन आहे की माझे असे फ्रेंड्स सर्कल वगैरे असं काही नाही आहे. त्यामुळे मी माझ्या मिस्टरांना घेऊन जायचे कुठेही जायचं असेल तर. तेव्हा माझ्यात कुठेही एकटं जाण्याचाही कॉन्फिडन्स नव्हता. कुठे बाहेर बसून एकटी काहीही खाईल किंवा घेईल हाही कॉन्फिडन्स माझा डाऊन झालेला, पूर्ण गेला होता, कमी झालेला. हा कॉन्फिडन्स पुन्हा कसा आला हे मी माझं सेल्फ एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करते. हा कॉन्फिडन्स मी माझ्यात आणण्यासाठी मी असं स्पेशली काय केलं असं नाहीये. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल, आपण त्या गोष्टीबद्दल शुअर असू, तर आपल्या त्या गोष्टीचा कॉन्फिडन्स हा ऑटोमॅटिकली येत जातो. जसं की मी डिसाईड केलं की मला ब्युटिशियनचा कोर्स करायचा आहे, मला याच्यामध्ये माझं करिअर करायचं आहे, मी माझ्या मुलीला घेऊन याच्यामध्ये करिअर करेन, तर मी ती गोष्ट केली. का? कारण मला त्या गोष्टीचा कॉन्फिडन्स होता, म्हणून मी ती गोष्ट केली. आणि ती गोष्ट कशी केली तर मी कोर्स कसा केला हे मी तुम्हाला सांगते. मी कोर्स कसा केला तर मी माझ्या मुलीला घेऊन जायचे, तिला मम्मीकडे ठेवायचे, मग तिथून मी कोर्सला जायचे. कोर्स कंप्लीट झाला की पुन्हा घरी जायचे, घरून तिला घ्यायचे आणि मग मी माझ्या घरी यायचे. अशा तऱ्हेने मी 1.5 महिने कोर्स केला. त्याच्यानंतर मी जॉबही अशाच प्रकारे केला. पार्लरमध्ये मी जॉबला जायचे, कामाला जायचे. तो जॉबही मी असाच केला. आणि त्याच्यानंतर मी डिसिजन घेतला की आता मी शॉप ओपन करणार आहे. माझी आता मुलगी आहे, ती 3 वर्षांची आहे आणि तिला घेऊनच मी माझ्या शॉपमध्ये काम सुद्धा करते. ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या, मी करत गेले, त्या ऑटोमॅटिकली होत गेल्या. त्या गोष्टीचा मला कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक आला आणि मग या गोष्टी झाल्या. कॉन्फिडन्स ही एका दिवसात येणारी गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला सतत रेग्युलर काम करावं लागतं किंवा आपल्याला बाहेर जायचं, ॲक्टिव्हिटीज करायच्या, लोकांबरोबर कम्युनिकेशन करायचं. कोणाबरोबर नाही तर आपल्या आईबरोबर, बहिणीबरोबर, फॅमिली मेंबर्स बरोबर, आपल्या मिस्टरांबरोबर बसून बोलल्याने काय होतं, आपल्या मनातल्या गोष्टी आहेत त्या बाहेर येतात. मनातल्या गोष्टी बाहेर आल्या की आपल्याला समजतं की आपण त्या गोष्टी कशा प्रकारे एक्सप्रेस केल्या, माझं काय एक्सप्रेशन होतं, माझं त्याच्यामध्ये बोलण्याचा काय अर्थ होता. या सगळ्या गोष्टी आपल्याला कळाल्या की आपला बोलण्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे तो पुन्हा येतो. आणि जेव्हा आपल्याला बोलण्यामधला कॉन्फिडन्स येतो तेव्हा एखादी गोष्ट स्पेसिफिकली करणं ही शक्य होते. त्यामुळे बोलण्याचा कॉन्फिडन्स हा आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. मी अशा माझ्या बऱ्याच मैत्रिणी बघितल्या आहेत किंवा जिथे मी कोर्सला जायचे तिथे सुद्धा मी अशा बऱ्याच मैत्रिणी बघितल्या की ज्यांना आपलं स्वतःचं नाव सांगताना किंवा त्या काय प्रोफेशनमध्ये आहेत हे सांगताना सुद्धा त्या गडबडायच्या, गोंधळायच्या, बोलताना कन्फ्यूज व्हायच्या की मी काय बोलू.
सो कुठेही आपण गेलो तिथे आपल्याला बेसिक गोष्टींचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल मी पायल आहे, मी एक ब्युटिशियन आहे, माझं ब्युटी पार्लर आहे, मी ते ब्युटी पार्लर रन करते. हे झालं माझं इंट्रोडक्शन. सो असं बेसिक इंट्रोडक्शन आहे, हे सगळ्यांनाच देता आलं पाहिजे. आणि ते कधी पॉसिबल होईल, जेव्हा आपल्याला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येईल बोलण्याचा, तेव्हा ही गोष्ट पॉसिबल होईल. एकच सांगायचं आहे मला सगळ्या मैत्रिणींना की तुम्हाला तुमचं स्वतःचं सेल्फ इंट्रोडक्शन देता हे आलंच पाहिजे, सगळ्यांशी बोलता आलंच पाहिजे. त्यामुळे आपली कम्युनिकेशन स्किल ही स्ट्रॉंग करा, स्वतःला स्ट्रॉंग करा, बी स्ट्रॉंग व्हा. तेव्हाच आपल्याला एखादी गोष्ट अचीव्ह करणं पॉसिबल होतं. जर तुम्हाला बोलण्यातला कॉन्फिडन्स येत नसेल, त्याच्यासाठी तुम्ही काय गोष्टी करू शकता, म्हणजे मी इथे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोटी छोटी ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला सजेस्ट करते की ती तुम्ही करा. तर तुमचा बेसिक बोलण्याचा जो कॉन्फिडन्स आहे, बेसिक तुम्ही जी कम्युनिकेशन स्किलची प्रॅक्टिस आहे ती याच्यातून करू शकता. की तुम्ही दिवसातून एकदा तरी समोर उभे राहा आणि बोला, 2 लाईन बोला, पण बोला की माझं नाव आहे हे, माझं नाव आहे पायल, मी ग्रॅज्युएट आहे, मी ब्युटिशियन आहे. म्हणजे बेसिक गोष्ट की तुमचं काय इंट्रोडक्शन आहे, तुम्ही काय इंट्रोडक्शनमध्ये काय येतं, तुमचं नाव येतं, तुम्ही काय काम करता ते येतं, तुम्हाला काय हॉबीज आहेत, तुमच्या काय स्ट्रेंथ आहेत, तुमच्या काय विकनेसेस आहेत. या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्या इंट्रोडक्शनमध्ये येतात. आपण इंट्रोडक्शन का देतो समोरच्याला, की आपण कोण आहोत, बेसिक त्याला आयडिया देण्यासाठी आपलं इंट्रोडक्शन आपण देत असतो. आणि त्या इंट्रोडक्शनमध्ये एवढी पॉवर असली पाहिजे की समोरचा व्यक्ती हा इम्प्रेस झालाच पाहिजे. कारण बोलतात ना की फर्स्ट इम्प्रेशन आहे ते लास्ट इम्प्रेशन असतं. त्यामुळे आपलं फर्स्ट इम्प्रेशन एवढं स्ट्रॉंग करायचं की समोरचा व्यक्ती हा इम्प्रेस झालाच पाहिजे. समोर बाजूला आपल्या 100 लोक उभे आहेत, पण त्या 100 लोकांमधले आपलं सिलेक्शन झालंच पाहिजे. हा कॉन्फिडन्स जेव्हा आपला स्वतःमध्ये येतो ना, तेव्हा सिलेक्शन 100% होतं. जर 1%ही आपल्याला असं वाटत असेल की नाही मी थोडी वीक आहे, या गोष्टीमध्ये मला ही गोष्ट नाही येत, जरी तुम्हाला ती गोष्ट नसेल येत, पण तुम्हाला त्या गोष्टीचा जर कॉन्फिडन्स असेल ना, तर ती गोष्ट 100% होते की आम्हाला येतं. तर मग ती तुमच्याबरोबर होणारच की हां तुला येतं ना, सगळं व्यवस्थित आहे, काहीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. सो अशा प्रकारचा कॉन्फिडन्स हा येतो, प्रत्येकाला येईल. पण कधी येईल, जेव्हा आपण त्याच्यावर प्रॅक्टिसेस करू, आपण काहीतरी गोष्ट करू, तेव्हा आपल्याला त्या गोष्टींचा कॉन्फिडन्स येत जातो. बेसिकली बोलण्याचा, कम्युनिकेशनचा कॉन्फिडन्स येतो. सो प्रत्येकाने प्रॅक्टिस करा, मिररसमोर उभं राहून प्रॅक्टिस करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत बोला, स्वतःचं इंट्रोडक्शन द्या. बेसिक इंट्रोडक्शन माझ्या प्रत्येक मैत्रिणीला देता आलंच पाहिजे. सो तुम्ही बेसिक इंट्रोडक्शन कसं द्याल आणि मिरर प्रॅक्टिस कशी कराल हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याचप्रमाणे माझं हे सजेशन, कॉन्फिडन्स येण्यासाठीच्या टिप्स आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि माझं हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे न्यू चॅनल आहे, मी सगळ्या माझ्या मैत्रिणींसाठी ओपन केलेलं आहे. सो तुम्हाला माझा कॉन्फिडन्स लेवल, माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल